नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीच्या संदर्भाबद्दलचे ऑब्जेक्टिव्ह, त्याला आपण GK-GS म्हणतोय, तर त्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. दांडी यात्रा कोठून सुरू झाली? अर्थात 12 मार्च 1930 मध्ये तो साबरमती आश्रम जे आहे गांधीजी ज्या ठिकाणी राहत होते, तर त्या ठिकाणाहून सुरुवात झाली आणि त्याची समाप्ती ही 6 एप्रिल 1930 ला दांडी या ठिकाणी झाल्याचा उल्लेख करता येईल. गांधीजींनी हा मिठाचा कायदा ह्या काळामध्ये मोडल्याचा उल्लेख करता येईल. छत्रपती शिवाजी महाराजचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? अर्थात रायगड किल्ल्यावर झाला. त्याची तारीख होती 6 जून 1674. त्यांनी छत्रपती ही पदवी धारण केली आणि हिंदवी स्वराज्याची एक प्रकारे औपचारिक घोषणा ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचा उल्लेख करता येईल. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिली? अर्थात भगतसिंग यांनी ही इन्कलाब ही जी घोषणा आहे तर ती लोकप्रिय केली. मौलाना हसरत मोहानी हे मूळ लेखक यांनी 1921 ला क्रांतिकारी विचाराचं प्रतीक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणालाच म्हणतात? अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी समता, न्याय आणि बंधुता यावर आधारित संविधानाची निर्मिती केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. राज्यघटना तयार करण्यासाठी किती वेळ लागला? अर्थात 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. याची जी स्वीकृती आहे तर ती 26 नोव्हेंबर 1949 ला, ज्याला आपण संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. अंमलबजावणी जी आहे तर ती 26 जानेवारी 1950, ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून मनवला जातो. आणि संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? अर्थात उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यघटनेच्या कलम 64 नुसार हे पद निर्माण केलं आणि सध्याचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हे आता नवनियुक्त उपराष्ट्रपती म्हणून आपल्याला त्यांचा उल्लेख करता येईल. भारतीय संविधानातील सध्या किती मूलभूत हक्क आहेत? पूर्वी किती होते? 7 होते. आता सध्या किती आहेत? तर 6 आहेत. समतेचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणि संविधानिक उपाययोजनेचा हक्क. मालमत्तेचा हक्क जो आहे तो 44व्या घटना दुरुस्तीनं 1978 मध्ये तो काढलेला आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रपतींना गोपनीयतेची शपथ कोण देतं? अर्थात भारताचे सरन्यायाधीश. कलम 60 नुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना गोपनीयतेची शपथ देतात. लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? अर्थात तो 5 वर्षाचा असतो. म्हणजे लोकसभा हे कनिष्ठ लोकप्रिय सभागृह आहे आणि आणीबाणीच्या काळामध्ये जर असेल तर तो 1 वर्षांनी वाढवला जातो. नेक्स्ट आहे कोणत्या कलमात संविधानाचा आत्मा म्हटलं जातं? तर ते कलम 32 ला संविधानाचा आत्मा म्हणून उल्लेख केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला संविधानाचं हृदय व त्याला आत्मा असा उल्लेख केला आहे. हे कलम मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची एक प्रकारे काय केली जाते? संधी दिली जाते. भारतीय संविधानाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर संसद जी आहे तर राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद बनते. नवे संसद भवन हे भारतीय लोकशाहीचं आधुनिक एक प्रकारचं प्रतीक म्हणून त्याचा उल्लेख करता येईल. याच्यामध्ये जर बघितलं की लक्षात ठेवा की 1526 पानिपत, 1761 तिसरं पानिपतचं युद्ध, 1757 प्लासीचं युद्ध, 1828 ब्राह्मो समाज, 1930 दांडी यात्रा आणि 1942 चलो जाव आंदोलन, 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब, राज्यघटनेचा आत्मा कलम 32, सरन्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात, उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आणि लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा आहे? तर तो 5 वर्षाचा आहे. भारतातल्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? अर्थातच प्रतिभाताई पाटील आहेत. 25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012 पर्यंत राष्ट्रपती या पदावर त्यांनी काम पाहिलं. त्याच्यानंतर आहे यांनी लिंग समानतेचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे स्वातंत्र्याच्या 60 वर्षानंतर पहिल्यांदा महिला राष्ट्रपती त्यांची निवड ही जी आहे ते कलम 52 नुसार राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख आहेत. निवडणूक भाजपाचे भैरवसिंग शेखावत जे आहे त्यांचा पराभव करून त्या विजयी झाल्या. राजकीय पाठबळ हे काँग्रेस आणि UPA आघाडीचं समर्थन हे प्रतिभाताई पाटील यांना मिळाल्याचा उल्लेख करता येईल. पार्श्वभूमीच्या संदर्भाबद्दल त्यांचं जर माहिती पाहिली तर लक्षात ठेवा त्या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातल्या त्या रहिवासी म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. त्यांची राजकीय सुरुवात ही 1962 मध्ये
महाराष्ट्राच्या विधानसभेतून सुरुवात झाली. विविध मंत्रिपदं, आरोग्य आणि शिक्षण ही त्यांनी भूषवली होती. राज्यपाल पद जर बघितलं गेलं की राष्ट्रपती होण्यापूर्वी राजस्थानच्या राज्यपाल म्हणून त्या 2004 ते 7 पर्यंत त्या कार्यरत होत्या. त्याच्यानंतर राष्ट्रपतीचं योगदान म्हणून 150हून अधिक विधेयकं ही त्यांच्या काळामध्ये मंजूर झाली. महिला सशक्तीकरणाशी संबंधित कायद्यांना विशेष प्रोत्साहन दिलं. सुखोई विमानातून उड्डाण करणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. संविधानाच्या कलम 14 समानता हे जिवंत उदाहरण म्हणून त्याचा आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे याच्यामध्ये जर बघितलं की प्रतिभाताई पाटील ह्या पहिल्या 2007 राष्ट्रपती म्हणून उल्लेख करता येईल. आणि द्रौपदी मुर्मू ह्या दुसऱ्या, म्हणजे द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये जर बघितलं की 12व्या क्रमवारीमध्ये 12व्या राष्ट्रपती अमरावती महाराष्ट्रामध्ये हे मूळ गाव. पहिली महिला राज्यपाल म्हणून राजस्थान काँग्रेस पक्षाच्या सक्रिय सदस्य म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. संसदेचं वरिष्ठ सभागृह हे कोणतं आहे? अर्थातच ते राज्यसभा. संविधानाच्या कलम 80 नुसार राज्यसभेची तरतूद आहे. राज्यसभेची रचनामध्ये जर बघितले की कमाल सदस्य किती आहेत तर ते 250 आहेत. सध्याचे सदस्य किती आहेत तर 245 आहेत. निवडून आलेले किती सदस्य आहेत तर ते 233 आहेत. आणि नामनिर्देशित सदस्य किती आहेत तर ते 12 आहेत. म्हणून नामनिर्देशित सदस्यामध्ये कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा याचा समावेश हा याच्यामध्ये होतोय. स्थायी सभागृहाच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस लक्षात ठेवा दरसभा कधीही विसर्जित केलं जात नाही, कारण या सदस्यांचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा असतो. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे काय होतात? निवृत्त होतात. आणि हे सभागृह सातत्यपूर्ण राहतं. लोकसभेसारखं हे विसर्जित होत नाही. लक्षात ठेवा राज्यसभेचे अध्यक्ष हे देशाचे उपराष्ट्रपती असतात. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे राज्यसभेचे विशेष अधिकाराच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं, राष्ट्रीय हितासाठी म्हणून राज्यसूचीतल्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार ते संसदेला देऊ शकतात. कलम 312 नुसार अखिल भारतीय सेवा ऑल इंडिया सर्व्हिस जे आहे तर ते निर्माण करण्याचा अधिकार हा राज्यसभेला आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की याच्या वैशिष्ट्या संदर्भाबद्दल निवड आणि वयोमर्यादा आणि अधिकाराच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं की लोकसभेला निवड जी आहे तर ती जनतेतून थेट होते. राज्यसभा ही अप्रत्यक्ष आमदाराकडून केली जाते. त्याच्यानंतर वयोमर्यादेच्या संदर्भाबद्दल लोकसभेला हे 25 हे वय आहे. त्याच्यानंतर राज्यसभेला हे 30 वर्ष हे वय म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. लोकसभा हे केवळ धनविधेयक हे लोकसभेतच मांडता येतं, राज्यसभेमध्ये नाही. त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये राज्याच्या हिताचं रक्षण करणं हे मुख्य कार्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. महत्त्वाचे मुद्दे, राज्यसभा ही 1952ला स्थापन फेडरल स्ट्रक्चरचं प्रतिनिधी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. पहिले सभापती म्हणून सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा उल्लेख करता येईल. धनविधेयक केवळ 14 दिवस हे राज्यसभा रोखू शकतं, त्याच्यापेक्षा अधिक काळ हे रोखू शकत नाही. पंचायत राज स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं? अर्थात ते राजस्थान आहे. 2 ऑक्टोबर 1959ला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नागौर या ठिकाणी हे त्याचं उद्घाटन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. बलवंतराय मेहता समिती ही 1957च्या काळामध्ये लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस यांनी केली. त्रिकरणीय व्यवस्थेचा पाया हा त्यांनी घातला. ग्रामीण विकासासाठी लोकसहभाग वाढवण्याचं उद्दिष्ट या बलवंतराय मेहता समितीचं होतं आणि या समितीच्या शिफारशीनुसार राजस्थानमध्ये अंमलबजावणी केली गेली. म्हणजे पंचायत राज ही भारतातील लोकशाहीचा एक प्रकारे पाया आहे असा आपल्याला उल्लेख करता येईल. आता ह्या त्रिस्तरीय व्यवस्थेमध्ये जर लक्षात ठेवा की जिल्हा परिषद, जिल्हा स्तर, पंचायत समिती, गटस्तर आणि ग्रामपंचायत अर्थात गावाचा स्तर म्हणून त्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. 73व्या घटना दुरुस्तीनुसार जर बघितलं की पंचायत राजला एक प्रकारे काय झाला? घटनात्मक दर्जा मिळाला. संविधानाच्या भाग 9 आणि 11 परिशिष्ट हे त्याला जोडलं गेलं. महिलांना 33% आरक्षण हे सक्तीचं केलं आणि काही राज्यामध्ये महिलांना 50% आरक्षण. दर 5 वर्षांनी निवडणुका घेणं हे बंधनकारक आहे. महत्त्वाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की पंचायत राजमधलं पहिलं राज्य पंचायत राज स्वीकारणारं राजस्थान आहे. महाराष्ट्र पंचायत राज हे महाराष्ट्रामध्ये 1 मे 1965 आहे. दुसरं राज्य कोणतं आहे तर आंध्र प्रदेश आहे आणि वसंतराव नाईक समितीनुसार महाराष्ट्रामध्ये ते स्वीकारल्याचा उल्लेख करता येईल. मुख्यमंत्री हे कोणाला जबाबदार असतात? अर्थात ते विधानसभेला. कलम 164 सांगतं की मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या कशाला जबाबदार आहेत तर ते विधानसभेला जबाबदार आहेत.
सामूहिक जबाबदारी कलम 164 नुसार जर विधानसभेने मुख्यमंत्र्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर केला तर संपूर्ण मंत्रिमंडळाला काय करावा लागतो? राजीनामा द्यावा लागतो. मुख्यमंत्री हे विधानसभेतील बहुमताचे नेते असतात. त्यांची नियुक्ती ही राज्यपालाकडून केली जाते आणि संसदीय लोकशाहीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून त्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. मुख्यमंत्र्याचे जे असणारे अधिकार आहेत तर या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा की मंत्र्यांची निवड करणं आणि त्यांचे खाते वाटप करणं हे मुख्यमंत्र्याचं काम आहे. राज्यपालाचा सल्ला म्हणजे राज्यपाल आणि मंत्रिमंडळ याच्यातलं एक मुख्य दुवा म्हणून हे मुख्यमंत्री काम करतात आणि मुख्यमंत्री हे राज्याचे वास्तविक प्रमुख म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. मतदानाचं वय 21 वरून 18 हे कधी करण्यात आलं? अर्थात ते 1989ला 61वी घटनादुरुस्ती करून राजीव गांधी सरकारच्या काळामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. 61वी घटनादुरुस्तीमध्ये जर बघितलं की कलम 326 मध्ये सुधारणा करण्यात आली आणि युवा शक्तीला लोकशाही प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचा मूळ उद्देश हा आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो आणि 28 मार्च 1989 पासून ही तरतूद केली. त्यामुळे मतदारांच्या संख्येत ही वाढ झाली आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रौढ मताधिकार हा त्या काळामध्ये देण्यात आला होता. नेक्स्ट आहे राज्यपालाची नियुक्ती कोण करतं? अर्थातच जे उत्तर आहे राष्ट्रपती. कलम 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती ही कुणाकडून केली जाते? राष्ट्रपतीद्वारे केली जाते आणि कलम 156 नुसार राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत पदावर हे राहू शकतात. नेक्स्ट आहे धनविधेयक. सर्वप्रथम हे कुठं मांडलं जातं? अर्थातच ते कुठं मांडलं जातं? लोकसभेमध्ये मांडलं जातं. धनविधेयक राज्यसभेत मांडता येत नाही कारण राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीनेच ते मांडलं जातं आणि कलम 110 मध्ये धनविधेयकाची व्याख्या ही केलेली आहे. भारतातील संविधानाचा स्वीकार हा कधी करण्यात आला? अर्थात 26 नोव्हेंबर 1949ला आणि अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950ला झाली. मूलभूत कर्तव्य आणि निवडणूक आयोगाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतली? तर अर्थात रशियाकडून घेतली. कलम 51A अंतर्गत 11 कर्तव्य ही दिलेली आहेत. निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतं? अर्थात राष्ट्रपती. कलम 324 नुसार निवडणूक आयोग हा एक प्रकारे स्वायत्त आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.